पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपल्या 100व्या झालेल्या होत्या. आज त्याच्या पुढे आहे विषय. त्यामध्ये जो श्लोक आहे तो 12वा श्लोक आहे. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सः. आता इथे त्यांनी म्हटलंय की यज्ञ भाविताः, यज्ञानी संतुष्ट झालेल्या अशा ज्या देवता आहेत त्या देवता इष्ट भोग आम्हाला प्राप्त करून देतात किंवा त्या आम्हाला प्रदान करतात. आणि तैर दत्तां प्रदायैभ्यो, त्यांनी आम्हाला जे प्रदान केलेले भोग आहेत तेच भोग आम्ही त्याला पुन्हा म्हणजे देवतांना पुन्हा जर आम्ही दिले तर यो भुंक्ते स्तेन एव सहा. आणि हे त्याला न देता, त्याला देणं ही अपेक्षा आहे, आणि हे न देता जो त्यांनी दिलेलं वैभव आहे तो आपल्याच ठिकाणी भोगतो, त्याला चोर, तो जणू काही चोरच आहे. स्तेन एव सहा, चोराप्रमाणेच आहे असं समजावं. म्हणजे ज्याची वस्तू किंवा ज्यांनी आपल्याला एखादी वस्तू द्यावी त्यावर असणारा त्याचा जो हक्क किंवा त्याचं जे सामर्थ्य, त्याची जी कृतज्ञता ती अंतःकरणात जर नसेल, पुष्कळ गोष्टी आहेत. गोंदवलेकर महाराजांनी तर खूप सुंदर सांगितलंय. ते तर म्हणतात तराजूच्या 2 ताजव्यांमध्ये एका याच्यात तुम्ही टाका की तुमच्याकडे काय आहे किंवा तुमचे गुण काय आहेत, तुमच्या बाजूनी तुमचे प्लस पॉइंट्स काय आहेत, एका ताजव्यात ठेवा, एका पारड्यात ठेवा. दुसऱ्या पारड्यामध्ये देवानी तुम्हाला काय दिलंय हे बघा. तर ते म्हणतात कुणालाही हेच लक्षात येईल की माझी कुवत काय आहे, माझा अधिकार काय आहे, त्यापेक्षा मला जे प्राप्त आहे ते जास्त आहे. कारण मनुष्याला भगवंत मी काय अधिकाराचा आहे, किंवा आपल्या व्यावहारिक भाषेत बोलायचं तर माझी योग्यता किंवा माझी लायकी काय आहे यापेक्षा ईश्वर माझ्या योग्यतेपेक्षा मला अधिक देतो. आता ही भावना मनात असेल तर देणारा तो आहे, हे मिळवावं एवढं माझं सामर्थ्य नाहीये, पण हे त्यांनी नक्की दिलेलं आहे, हे जेव्हा मनात येतं तेव्हाच पुढचा विचार येऊ शकतो की बाबा त्यांनी जर माझ्या अधिकारापेक्षा अधिक दिलंय तर त्याला मी काही देणं लागतं, किंवा ज्यांनी दिलं आहे त्याचं मी उपकार स्मरण लागतो, त्याची कृतज्ञता माझ्या ठिकाणी राहिली पाहिजे. आणि त्या कृतज्ञतेचा विचार, त्याचं विस्मरण मला कधी होत नाही. भगवंत आणखी कशाचीच अपेक्षा करत नाही.
बरं त्याचं विस्मरण होऊ नये हे शिकवताना याच्यातून भगवंताला काही पाहिजे का? म्हणजे त्या देवता ज्या आहेत त्या ज्या भगवंताच्या अधिपत्याखाली आहेत, मग त्या देवतांना मिळणार किंवा त्या देवतांच्या कडून मिळणार असं जे काही आहे मोठेपण, ते भगवंताला हवंय की ह्या सगळ्या देवता म्हणतात हो हो भगवंता तुझ्यामुळे आम्हाला हे सगळे मान सन्मान मिळतात, मग त्या मान सन्मानाने भगवंतानी खुश व्हावं असं काही भगवंताचं आहे? असं काही नाही. भगवंताला आम्ही विचारलं काय आणि आम्ही नाही विचारलं काय यानी त्याला काहीच फरक पडत नाही. फरक कुणाला पडणार आहे? पुन्हा तो आमच्याच कल्याणाचा विचार करतो. फरक आम्हाला पडायचा आहे. तो कशाचा पडायचा आहे आणि कशाने पडायचा आहे? तर आम्हाला पडणारा जो फरक आहे त्याचं स्वरूप एकच आहे की तो फरक एवढ्याच करता आहे की जर आमच्या अंतःकरणात कृतज्ञता बुद्धी, आमच्या अंतःकरणात उपकार बुद्धी, आमच्या अंतःकरणामध्ये स्मरण जर का निर्माण झालं तर आमच्या वृत्ती बदलतील. आमच्या वृत्तीला सात्विकता येईल. आमची वृत्ती ही अधिक विधायक कार्याकडे वळेल. कशाकरता वळायला हवी आहे? ज्या मर्यादेमध्ये आम्ही जन्माला आलो त्याच मर्यादेत राहायचंय का त्याच्या पलीकडे आम्हाला जायचंय? त्या मर्यादेच्या पलीकडे सामर्थ्याचा एवढा मोठा प्रांत आहे की जो प्रांत आम्हाला कळावा. भगवंताला असं वाटतं या देहामध्ये मनुष्याला काय सामर्थ्य आहे हे समजावं. त्याच्यावरती असणाऱ्या ज्या मर्यादा आहेत त्याच्या तो बाहेर यावा. माझं शरीर आहे त्या शरीराला व्याधी आहेत, माझी बुद्धी आहे त्या बुद्धीला मर्यादा आहेत, माझं स्मरण आहे त्याला मर्यादा आहेत, माझ्या ठिकाणी काही नवनिर्मितीची पुष्कळ उर्मी आहे त्याला मर्यादा आहेत. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. ईश्वर म्हणतो ही मर्यादा कुणी निर्माण करून घेतली आहे? तू तुझ्या बुद्धीने निर्माण केली. तुझ्या बुद्धीला हे मर्यादित कोणी केलंय, सीमित कोणी केलंय? तुझं मन जे संकल्प विकल्प आणि भ्रमात पडत आहे त्यांनी. ते तुझं मन जे आहे ते मन जर स्मृतीच्या साह्याने संशयरहित झालं, त्याचबरोबर तुझ्या मनाच्या ठिकाणी एक जर स्थैर्य आलं आणि बुद्धीपर्यंत पोचलेल्या मनाच्या गोष्टी आहेत त्या जर बुद्धीनी योग्य निर्णयाने त्या गोष्टींचा जर निवाडा केला तर ती बुद्धी काय देईल? ती बुद्धी कशाशी जोडली जाईल? ती चांगल्याशी जोडली जाईल. त्या जीवाच्या ठिकाणचं जे चैतन्य आहे ते चैतन्य ह्या उपाधी आहेत, ज्या अंतःकरणाची उपाधी आहेत, म्हणजे या मन बुद्धी अहंकार चित्ताच्या या सगळ्या उपाधी जेव्हा स्वच्छ होतील तेव्हा ती उपाधी फक्त अंतःकरण नावाचा एक पापुद्रा राहील आणि जीवाचं चैतन्य जे आहे ते चैतन्य अधिक ज्याला आपण उजळून येईल, प्रकाशित होईल, घासून पुसून स्वच्छ होईल, सतेज होईल आणि ते सतेज झालेलं चैतन्य या जगात या देहात अफाट सामर्थ्य अनुभवेल की जे सामर्थ्य आम्हाला वाटणार पण नाही की आम्ही एक सामान्य मनुष्य आहे, आमच्या ठिकाणी हे एवढं कसं निश्चित निर्माण होईल. कशाने निर्माण होईल? तर ते सांगतात वृत्ती बदलण्याने निर्माण. त्या वृत्ती बदलाच्या मागे काय ते त्यांनी सांगितलं की जो मला देतो आहे त्याचं मी काहीतरी स्मरण जाणावं. जो मला देतो आहे त्याच्याशी व्यवहार करताना मी काहीतरी योग्य व्यवहार करावा. मग तो अधिकाधिक चांगला कोणता असेल? पूज्य बुद्धी, कृतज्ञता बुद्धी. याच्यापेक्षा आणखीन कोणती बुद्धी आपण पुढे आणावी की जी बुद्धी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या जीवनाला उत्कर्षाप्रत नेणारी ठरेल किंवा आमच्या चित्ताला शुद्ध करणारी ठरेल. बाकी इथे हे सगळे विषय मांडलेत, म्हणजे देवाची पूजा करायला सांगतायत, दुसरं काय सांगणार? हे सगळे पुंथीवादी, म्हणजे बंगाली भाषेमध्ये पोथीला पुंथी म्हणतात किंवा आमच्याकडे आम्ही पोथी, तर म्हणाले हे पोथीनिष्ठ लोक आहे. म्हणजे कोणाला? आम्हाला जे प्रवचनकार आहे त्याला असं म्हणतात की हे लोक कोण आहेत? हे पोथीनिष्ठ आहेत. पोथीनिष्ठ म्हणजे काय?
या ग्रंथात काय सांगितलंय ते अशी घोड्यासारखी झापडं लावून तेच सांगत सुटणार आणि वर्षानुवर्ष तेच सांगत राहणार. आता काय म्हणणार हे यज्ञ? कसला हा यज्ञ? यज्ञ म्हणजे घरात काय खड्डे खणायचे आणि त्या खड्ड्यामध्ये काय अग्नी पेटवायचा, हे रोज उद्योग करत बसायचे, आम्हाला काय दुसरे उद्योग नाहीत का? हा कुठला यज्ञ तुम्ही आम्हाला सांगता? याला काही अर्थ नाही. पूर्वीच्या काळी लोकांना उद्योग नव्हता, ते करत होते, आता आम्ही करणार नाही. म्हणजे ही जी भूमिका आहे, ही भूमिका जेव्हा ते पुढे मांडतात आणि ते म्हणतात की तुम्ही ज्याला यज्ञ करा म्हणता, तुम्ही ज्याला जीवनात हे आचरण सांभाळा म्हणता, ही सगळी अंधश्रद्धावादी भूमिका आहे. म्हणून आपण आता बोललो की याच्यात अंधश्रद्धा काहीच नाहीये, ह्याच्यात दुसऱ्याचं काहीच घेणं देणं नाहीये. चांगलं वागलं तर त्याचा लाभ दुसऱ्याला होणारच नाहीये, झाला तर मला होणार आहे. आम्हाला नाही चांगलं वागायचं, नका वागू. तुमच्यावर कोणी बंधन आणलंय? आणि ईश्वराला काही पडलेलं नाहीये तुम्ही चांगले वागलात किंवा नाही वागलात. चांगले वागलात तुम्ही ईश्वराच्या चांगल्या शक्तीचा लाभ घ्याल असं भगवंत म्हणेल. वाईट वागलो तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, तुमचा तुम्हाला नष्ट करून टाकण्याकरता मी जन्म घेतोच आहे. भोग आहाल त्या वाईट वागण्याचे. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता, तुम्हाला जे वागायचं आहे ते तुम्ही वागू शकता, तो तुमचा विषय आहे. त्यांनी भगवंताचं काही अडलेलं नाही, त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचं पण काही अडलेलं नाहीये, त्यात त्यांचं नुकसानही व्हायचं नाहीये आणि त्यांना प्रस्थापितही करायचं नाही. कारण जे त्रिकालाबाधित सत्य आहे ते सत्यच आहे. आणि म्हणून इथे या देवतांना परत द्या, या देवतांचं स्मरण ठेवा, हे जे म्हटलं आहे याचा अर्थ यांना यांचा धर्म वाढवायचा आहे, यांना यांच्या धर्मामध्ये या देवतांचीच उपासना करायची. बघा या देवतांना मागून मागून यांची देवतांची एक एक मंदिरं किती श्रीमंत आहेत, ठेवावी लागली. आज आमच्या मंदिरांचा पैसा खरंच एक दिवस आला की या राष्ट्राला जर अशी जरूर आज अब्जावधी रुपये इतर धर्माचे या देशामध्ये येत आहेत आणि त्या पैशाच्या पातळीवरती या देशात पाहिजे तो धर्मांतराचा, गुंडगिरीचा, अतिरेकाचा खेळ चालू आहे. खरंच जर चांगलं टिकवण्याकरता वापरायची वेळ आली, कुणाच्या आश्रयाने पैसा राहणार आहे? आता आहे कुणाच्या खजिन्यामध्ये पैसा? सगळ्यांचे खजिने खडखडाट आहे. जर उद्या खरंच वापरायची वेळ आली तर हेच खजिने आहेत. आपल्याला माहिती आहे प्रत्येक राजा सुद्धा आपण कमावलेला सगळा पैसा केव्हा तरी पुढे उपयोगाला येईल म्हणून तो त्याच्या दृष्टीने फार योग्य प्रकाराने सांभाळून ठेवतो. मी आपल्याला सांगते, आमच्या उत्तर काशीमध्ये जे आखाडे आहेत किंवा हरिद्वारमध्ये जे आखाडे आहेत, त्या आखाड्यांच्या मध्ये सगळी शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत. असंच, कारण त्याशिवाय धर्माकरता झगडा द्यायला दुसरं स्थान नसे. जर का मस्जिदमध्ये सगळ्या प्रकारचा दारुगोळा, सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र भरलेली असतात आणि त्या माध्यमातून जर तो समाज जर दुसऱ्या समाजाला सुरक्षित राहू देत नाही, तर त्या दुसऱ्या समाजाला आपली सुरक्षितता सांभाळावीच लागेल, त्याला त्याची तजवीज तर करावी लागेल. म्हणजे ही जी भाषा बोलतात ही भाषा खरी नव्हे. देवता मंदिर संपन्न कशा करता पाहिजे? देवतेच्याच आनंदाकरता, म्हणजे त्या देवतेच्या ठिकाणी जाऊन आम्ही सात्विक आनंद मिळवण्याकरताच पाहिजे. पण तरी सुद्धा जर का संकट आलंच तर त्या संकटाचा सामना करण्याकरता सुद्धा सगळ्या समाजाचा पैसा पुन्हा तिथंच एकत्रित पाहिजे. तिथे का पाहिजे? कारण अपेक्षा अशी आहे की त्या स्थानावरती तरी निरपेक्षपणे पैसा गोळा होईल. इतरत्र गोळा झालेला पैसा तू मी मारामाऱ्या करून खाऊनच संपून जाईल. तिथे राहिलं, कारण सगळी नजर कशावर आहे? सगळी देवता स्थानं ही सरकार जमा करण्यामध्ये काय कारण काय? हेच आहे, त्या मंदिराची गंगाजळी दिसते, बाकी दुसरं काही. खजिन्यांचा खडखडाट भरून काढण्याकरता त्यांच्या गंगा हजारो वर्ष लोकांनी सांभाळले. पंढरपूरला सुद्धा एवढा पैसा असावा, देणारा भाविक केवढा? एक पैसा सुद्धा त्याला देता येत, इतका सामान्य मनुष्य आहे. तरी सुद्धा एवढ्यानी दिलेल्या पैशांनी एवढं संग्रहित होतं. आपल्याला व्यावहारिक पातळीवरची त्याची बाजू पाहिजे नाहीये,
आपल्याला त्यावरती टीका करणाऱ्याला फक्त उत्तर द्यायचं की हे जे तुम्ही देवता उपासना आणि या सगळ्या गोष्टी सांगता आणि तो देतो आणि म्हणून त्याला दिलं पाहिजे, ही जी तुमची संकल्पना आहे ही एक तर तुमची धर्माच्या बाजूनी स्वार्थी आहे आणि नाही तर तुमच्या बाजूनी अंधश्रद्धेची, दोन्ही नाही. आमच्याकडे एवढंच म्हणलंय, धर्मो रक्षती रक्षिताः. देवाच्या इथे पैसा ठेवला आहे आणि तो पैसा तुम्ही उचलला म्हणून तो तुमचं संरक्षण करील असं नाही. यतो धर्मस्ततो जया. ज्या बाजूला धर्म असतो त्याच बाजूचा जय होत. धर्मीय व्यवहार जर चालला तरच यशाची खात्री आहे. पैसे आहेत म्हणून नाही. तजवीज आहे, साधन आहे, द्रव्य, अन्य काही नाहीये. आणि त्यामुळे देवता मंदिरांना द्रव्य दिलं लोकांनी, त्या ठिकाणी एवढं त्यांचं वैभव वाढवलं. समर्थांनी सांगितलंय वाढवावं, देवतांचं वैभव वाढवावं. का वाढवावं? ज्यांनी आमची सात्विकता वाढणार. त्या देवतांच्या वैभवामध्ये आमचं वैभव सामावलेलं आहे असं सत्पुरुष सांगतात. एका सामान्य पद्धतीने आम्हाला कळावं अशा पद्धतीने आम्ही तर्काने जाण्याला गेलो, तर्काने समजून घेऊ. पण इथे सांगण्याचा हेतू एकच आहे, कैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती म्हणत येईल देखा काढत तुम्हा पाठी. म्हणाले काय होईल? जे दैव आहे म्हणजे जे भाग्य आहे ते भाग्य अगदी सगळ्या सुखांच्या सहित तुम्हाला शोधत येईल की आम्हाला हे भाग्य हवंय, आम्हाला ही व्यक्ती हवी आहे, की आमचं भाग्य असं आहे की अशी व्यक्ती इथे आहे की जिच्या पुढे आम्ही आमच्या सगळ्या शक्ती समर्पित करायला तयार आहोत. म्हणजे म्हणाले त्या ज्या शक्ती आहेत त्या उत्सुक आहेत. ते दैव जे आहे ते दैव उत्सुक आहे आम्हाला देण्याकरता. पण केव्हा उत्सुक आहे? जेव्हा देवता कृपा आमच्यावरती आहे तेव्हा. ती देवता कृपा म्हणजे काय आहे? शक्ती आहे, सामर्थ्य आहे. या सृष्टीला चालवणारं सामर्थ्य आहे. ते तर भौतिक विज्ञान नाकारत नाही. भौतिक विज्ञानाने सुद्धा ती शक्ती नाकारलेली नाही, तिची विविधता नाकारलेली नाही, तिचं विविध प्रकाराने आम्हाला लाभदायी असणारं सामर्थ्य नाकारलेलं नाहीये. आणि त्यामुळे देवता उपासना हा काहीतरी अंधश्रद्धावादी भाग नाहीये. त्याच्यामध्ये एक निश्चितपणाने उपासनेचं शास्त्र आहे आणि उपासनेच्या शास्त्रामधून मानवी जीवनाच्या उन्नतीचा विचार त्याच्या मागे सांगितलेला आहे. ऐसे समस्त भोग भरित होआल तुम्ही अनार्थ. सांगतायत माऊली की ह्यानी काय काय होईल. म्हणाले तुम्ही देवाशी विनिमय करायला तुम्हाला सांगितलं भगवंतानी, तुम्हाला वाटलं हे सगळे व्यापारी आहेत, हे सगळे विनिमयाचा विचार करतायत की त्यांनी तुम्हाला दिलं म्हणून तुमचं तुम्ही त्याला द्या. ते म्हणाले याचा लाभ काय आहे? माऊली त्याचं पहिलं फळ सांगतायत. ते म्हणाले तुम्ही त्याला दिलत की तो प्रसन्न आहे आणि तो तुम्ही मागा न मागा तो तुम्हाला इतकं देणार आहे, तर मागायचं काय तेच तुम्हाला आधी कळणार नाही. आणि तो तुम्हाला जे देईल त्या देण्यानी त्या भोगानी तुम्ही तृप्त होणार आहात. ते सांगतात समस्त भोग भरित, सर्व प्रकारचे उपभोग आम्हाला प्राप्त होऊन आम्ही त्या उपभोगांच्यामुळे तृप्त झालो आहोत. हो आल तुम्ही अनार्थ, तुम्ही निरीच्छ व्हाल आपोआप. हा पुन्हा छांदोग्य उपनिषदामधला विचार आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांनी उपासनेच्या संदर्भामध्ये मांडलेला विचार आहे. आणि ते सांगतात की त्या ईश्वराची उपासना करता करता तो ईश्वर आमच्यावरती संतुष्ट होऊन आम्हाला जे देतो आणि तो जे देतो त्या देण्यामधून आम्हाला जे फल मिळतं ते फल काय मिळतं की आम्ही तर सगळे भोग उत्तम भोगतोच, पण सगळं काही भोगून आम्ही इच्छारहित होतो. जरी स्वधर्मैक निरत वर्ता आलं बाबा. कशाने हे फळ मिळेल? तुम्ही तुमच्या स्वधर्माचं आचरण योग्य प्रकाराने कराल तर, त्या आचरणामध्ये तुम्ही नेहमी सावध राहाल तर, त्या आचरणामध्ये निरंतर रमाल तर. कारण तुम्ही रमलं पाहिजे. हे करायचंय म्हणून करून टाकलं, ठेवायचंय म्हणून ठेवून टाकलं असं नाही. हे माझ्या आवडीने करणार,
त्याच्यामध्ये तुमची आवड, त्याच्यामध्ये तुमची रुची ही दिसली पाहिजे, असली पाहिजे, आणि ते मग मनापासून झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की का आली या सकल संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयांची. दोन्ही होऊ शकतं. जे होऊ नये अशी इच्छा आहे की पुष्कळ पैसा मिळाला, त्या पैशाच्या बरोबर मनुष्याला काय खाओ पिओ मजा करो, त्या माणसाच्या ठिकाणी ईट ड्रिंक अँड बी मेरी, बस बाकी दुसरं काही नको, ही वृत्ती निर्माण होते. कारण तो म्हणतो कुणाच्या तरी कृपेने मला मिळालं, छे आईवडिलांची पुण्याई, छे पुण्याई कोणाची, कष्ट मी केलेत, पैसे मी मिळवलेत, हे सगळं कुणाचं असेल तर माझं आहे, दुसऱ्या कोणाचं नाहीये. आणि मग त्याचा उपभोग घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, माझा मी त्याचा अधिकार घेईन असं म्हणत काय होतं, तो त्या उपभोगांच्या मागे लागला की मग ते उपभोग, त्याची जी हाव, त्याच्याविषयीची जी आसक्ती आणि पुढे टाकलं जाणारं पाऊल आहे ते थांबतच नाही. मग 5 कोटीची गाडी पुरत नाही, 10 कोटीची पुरत नाही, 70 कोटीची पुरत नाही. मग जगातली मेड टू ऑर्डर गाडी पाहिजे. ती गाडी किती, जगात या गाडी इतकी कुणाच्याहीकडे किमतीची गाडी असणार, सुरू झालं ना. आपण जर आता पाहिलं तर जगातले जे श्रीमंत लोक आहेत, त्या श्रीमंत लोकांची प्रवृत्ती पाहिली तर आपल्या लक्षात येईल. आता बोलायचं नाही, आपण परदेशामध्ये लोक असं म्हणतात की या देशामध्ये यज्ञ दान हे करायला जे सांगितलं, आणि तप ही आमच्या वेदांची 3 सूत्र आहेत की माणसाने यज्ञ केला पाहिजे, माणसाने काहीतरी तप करत राहिलंच पाहिजे, आणि दान करत राहिलं पाहिजे. या 3 गोष्टी या धर्माचा अवलंब करण्याकरता किंवा याच्यामधून धर्म साधणं माणसाला शक्य होतं. तर आता लोकांचा आमच्यावर आक्षेप काय आहे की भारतातले लोक बोलतात पुष्कळ, करत काही नाही. दान करायची वेळ आली तर भारतातला मनुष्य दान करत नाही, पण परदेशामध्ये लोक मात्र खूप दानशूर असतात. परदेशामधले लोक दानशूर असतात, तितका भारतीय मनुष्य दानशूर नसतो. हे जे विधान आहे त्या विधानावरती आपण जर परदेशातल्या दानशूरांची यादी काढली तर त्या दानशूरांच्या यादीमध्ये अनेक दानशूर, 60-70% दानशूर असेल की आमच्याकडे कुटुंब व्यवस्थेमध्ये आमचं कुटुंब एकत्र आहे, या कुटुंबातल्या लोकांचं अधिकाधिक कल्याण करावं, त्यांच्या जीवनाला अधिक सुस्थिर करावं, म्हणून सामान्य माणसाचं सुद्धा सबंध आयुष्य आपल्या घराला स्थिर करण्यात जात. कारण भाऊ त्याचे आहेत, बहिणी त्याच्या आहेत, भावंड त्याचे आहेत, मुलं त्याची आहेत, त्याचे भाचे पुतणे त्याचेच आहेत, की ज्यांच्याकरता, त्यांच्या कल्याणाकरता त्यांनी काही करावं, एक घराणं वरती आणावं, याकरता मनुष्य धडपडतो. त्याचं कारण असं की तो माणसातले संबंध मान्य करतो, आणि नुसते मान्य नाहीयेत, प्रेमाने मान्य आहे. तिथं मुलगाच वडिलांना विचारत नाही, वडील मुलाला विचारत नाही, वडिलांना मुलाकरता सगळी प्रॉपर्टी ठेवावी असं वाटतच नाही. त्याचं कारण आहे त्यांच्यामध्ये तो स्नेहाचा धागाच नाही, मिसिंग आहे. तिकडे आमच्याकडे जी प्रेमाची ओढ आहे ती ओढ तिकडे तुम्हाला बघायलाच मिळणार नाही. मग आता आपली मुलंच आहेत म्हणून मुलांच्या करता आपल्या प्रॉपर्टी मधला 1/4 भाग देऊन तो 3/4 भाग समाजाकरता देऊन टाकतो. कारण देण्यासारखी मुलं नाहीत म्हणून, मुलांना द्यावंसं वाटत नाही म्हणून, मुलांच्या विषयी तेवढं प्रेम निर्माण झालेलं नाही म्हणून. कुठपासून लोक घ्या, सगळ्यांची जर एक यादी काढून पाहिली तर त्या सगळ्या लोकांनी कसा पैसा आपला विनियोग केलाय आपण पाहतो. त्याचं इथे आपल्याला मांडायचा विषय असा आहे की दानाची संकल्पना तर आमच्याकडे प्रतिदिनी आहे. आम्ही रोज जेव्हा जेवायला बसतो तेव्हा दुसऱ्याला काहीतरी दिल्याशिवाय आम्ही जेवायला बसतच नाही. नाही आमच्याकडे कोणी जेवायला अतिथी, नाही आमच्याकडे रोज कोणी जेवायला. आम्ही निदान कोरडं धान्य तरी काढून ठेवलं की आम्ही म्हणतो काही नाही, 1 मूठ तुरीची डाळ, 1 मूठ तांदूळ,
काय नाही तर एक मूठ गहू, काय आम्हाला एक मूठ ज्वारी, काही असेल, पण आधी दुसऱ्याला दिल्याशिवाय आम्हाला जेवायचा हक्क आहे असं आम्ही मानतच नाही. आमच्या देशामध्ये कोणतीही गोष्ट, एवढं कशाला, कितीशी जमीन असते कसणाऱ्या शेतकऱ्याची, त्याच्या जमिनीमधनं काही फारसं आलं नाही तरी सुद्धा त्यातलं किलो, अर्धा किलो, 5 किलो, 10 किलो तो आधी उचलतो, त्या गावातल्या देवळामध्ये नेऊन ठेवतो. आणि तसंच गावातला त्यांचा कोण ब्राह्मण असेल, गावातला कोण याज्ञिक असेल, गावातला कोण वैदिक असेल, त्या गावात कुणाला कोणी संत म्हणत असतील, आधी त्याच्या घरी नेऊन देतो आणि मग आपल्या घरी जाऊन तो खातो. अशी संकल्पनाच नाहीये की मी कमावलं आहे आणि मी माझ्याकरता कमावून घरी उचलून नेलेलं आहे दुसऱ्याला न देता. असं होतच नाही. खेड्यामध्ये बघा तुम्ही, सगळा चैत्र वैशाख महिना जो आहे तो देवाला नैवेद्य करण्यात जातो, कारण शेतकऱ्याचं सगळं धान्य येऊन झालेलं असतं. नवरात्राच्या वेळी जेव्हा धान्य येतं, पुन्हा शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्सव होतो. त्या सगळ्या धान्याचा नैवेद्य देवाला होतो आणि सगळ्या आसपासच्या लोकांना बोलावून जेऊ खाऊ घातलं जातं आणि मग शेतकरी ते उरलेलं धान्य आपल्या घरी नेतो. का? त्याचं कारण आहे की मी जे मिळवतो ते मी एकट्याने खायचं नाहीच आहे. मी जे मिळवतो ते त्याच्यामध्ये सगळे सहभागी आहेत. आणि म्हणून ते इथे सांगतात की मनुष्य जेव्हा असा स्वार्थी बनायला लागतो तेव्हा मात्र म्हणाले त्याची घसरण सुरू होते. मग आम्हाला हे का सांगितलं? हे सांगितलं आहे आम्ही चांगल्या मार्गावर राहावं याकरता, आमचं जीवन चांगलं चालावं याकरता. ईश्वराला त्याच्यातून काही मिळवायचंय म्हणून नाही. तीही यज्ञ भाविकी सुरी, यज्ञाच्या जे व्यवहारांनी किंवा स्वधर्माच्या आचरणाने, भाविकी म्हणजे संतुष्ट झालेले, सुरी म्हणजे देवता. ह्या काय करतात? ह्या सगळ्या देवता, तीही यज्ञ भाविकी सुरी, ज्या सगळ्या देवता या यज्ञामुळे संतुष्ट झालेले आहेत. जे हे संपत्ती दिधली पुरी, त्यांनी ही जी त्याला पूर्ण अर्थाने संपत्ती दिलेली आहे, आपल्या कृपेने दिलेली आहे, तया स्वमार्गी सर्वेश्वरी न भजेल जो. म्हणाले आता ही जी हे जे संपत्ती दिधली पुरी, तया स्वमार्गी सर्वेश्वरी, स्वधर्मरूप, स्वमार्गी स्वधर्मरूप व्यवहार करणे किंवा कर्म करणे हा मार्ग, या मार्गी सर्वेश्वरी न भजेल जो. जर तो भजणारा नसेल तर काय होईल? म्हणाले तीही यज्ञ भाविकी सुरी, म्हणजे त्या यज्ञाच्यामुळे संतुष्ट झालेल्या देवतांनी त्याला पुष्कळ काही अर्पण केलंय, त्याला पुष्कळ काही दिलंय, त्याला पुष्कळ काही वैभवानी युक्त केलेलं आहे. कारण का? तर त्यांनी स्वधर्माचं आचरण यथायोग्य केलं आहे. पण अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. पण जर का तो अग्नीच्या मुखामध्ये हवन करणार नाही किंवा तो देवतांचं पूजन करणार नाही किंवा प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, नैमित्तिक पद्धतीने श्रेष्ठांना आपल्या घरी त्यांचा आदर सत्कार करणार नाही, केला जावा. आपल्या घरामध्ये कुणीही हे अधिकारी आहे त्यांना आपल्या घरी बोलवावं, यथाशक्ती त्यांचा सत्कार आपण आपल्या घरी करावा, ही सुद्धा आपल्याला उन्नत करणारी गोष्ट आहे. म्हणून प्राप्त वेळे नैमित्तिक भोजन ब्राह्मणांचे. विमुखू होईल गुरुभक्ती, गुरु करून ठेवलाय. कारण का? तर कुणीतरी गुरु पाहिजे, म्हणून तो आपला गुरु आहे. पण त्या गुरुची भक्ती कोण करतो? म्हणाले तो गुरुभक्ती करायला विमुख आहे, त्यापासून बाजूला गेलेला आहे. आदरू न करील अतिथी, आलेल्या अतिथीचा आदर सत्कार तो करत नाही. संतोषू नेदिल ज्ञाती आपुलिये, आणि आपल्या जाती बांधवांना जो संतुष्ट करत नाही, संतोष देत नाही. जाती बांधवांच्या करता काम पुष्कळ करतो. कामगारांच्या मधलाच एक कुणीतरी कामगार नेता होतो आणि कामगारांच्या समस्या सोडवण्याकरता म्हणून जे प्रस्थापित कारखाना चालवणारे अधिकारी आहेत त्या लोकांशी हा झगडा करतो
हा झगडा करत एक दिवस असा येतो, पहिल्यांदा प्रामाणिकपणे झगडा करतो, म्हणून या सगळ्यांच्या मधून नेता होतो. नेता झाल्यावर तो लोकांच्या दृष्टीने अधिक यशस्वी नेता होतो, लोकांचा आवडता नेता होतो, लोकांचा विश्वास मिळवतो. पर्यंत घडतं हे, जोपर्यंत तो प्रामाणिक आहे तोपर्यंत. आणि ज्या दिवशी एक दिवस ती मॅनेजमेंट त्याला बरोबर खिशात घालते, त्याला भ्रष्ट बनवते, त्याला काय पाहिजे आहे त्या पद्धतीने त्याच्याशी संतुष्ट करणारा व्यवहार करते, त्या व्यवहाराबरोबर तो त्याचा स्वधर्म विसरतो. तो विसरून गेला. मग आता काय झालं? म्हणाले आता जेव्हा तो या ज्याला आपले म्हणून म्हटलंय आणि ज्यांचं नेतृत्व त्यांनी घेतलंय विसरून गेला, म्हणाले त्या ठिकाणी ऐसा स्वधर्मू क्रिया रहितू, असा जो स्वधर्माचे क्रिया रहित झालेला आहे, आथिलेपणे प्रमत्तू, त्याच्या ठिकाणी काय होतं? वैभवानी उन्मत्त होतो. आपण बघा मुंबईमधली सगळी कारखानदारी बंद पडण्याचं कारण काय? लोक भले मोदींना नावं ठेवायचे म्हणून काँग्रेसवाले नाव ठेवले, परंतु मुंबईमध्ये प्रत्येक कारखानदार संपानी जेरी झाला. प्रत्येक कारखानदार या कामगारांच्या व्यवहाराने जेरी झाला. नको, महाराष्ट्रच नको, काम करणारी माणसं. आणि आज ती महाराष्ट्राची संस्कृती बनली आहे. आज 50-60 वर्षामध्ये अंग मोडून काम करणारा कामगार हा मराठी माणूस नाही. कार्यकौशल्य दाखवा म्हणजेच तुमचं मूल्यमापन केलंच जायला पाहिजे. मराठी असणं हा एवढा एकच काही त्याचा निकष ठरत नाही. सांगण्याचा हेतू असा की या ठिकाणी असा कामगारांचा नेता जो आहे तो एकदा प्रमत्त झाला, त्याला काय पैसे मिळायला लागले. आपल्याला माहिती आहे की एक एक कारखाने बंद पडल्यानंतर कामगारांचे काय हाल झालेत मुंबईत, आणि किती कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. भयंकर लोकांनी त्याच्या हालापेष्टा भोगलेल्या आहेत. त्याच्यातनं तर मग कामगार नेत्यांचे खून होतात, दुसऱ्या कशातून होतात, कामगाराचं आयुष्य संपवायला जातात. ते इथे त्यांनी असं म्हटलंय की आपल्याला मिळालेल्या वैभवानी ते उन्मत्त बनतात. त्यांना काय आहे? लोकांनी सवाल विचारलाय की मराठी माणसाची बाजू घेता, अहो तुम्ही तुमचे पैसे मिळवण्याकरता काय केलंय ते सांगा. त्यांनाही सवाल विचारणारे लोक आहेत. तुमचं जीवन चालवण्याकरता तुमच्याकडे पैशाचा ओघ कुठून येतो तो सांगा. लोकांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून जर टीका करता, तुमच्यावर काय करावं? ते म्हणतात हे असे प्रमत्त होतात, केवळ भोगासक्तू होईल जो, जो केवळ भोगाच्या आसक्तीमध्ये बुडून जातो, त्याला दुसरं काही सुचत नाही. तया मग अपावो थोरू आहे. मग मात्र त्याचं नुकसान जे आहे ते भयंकर होणार आहे. जेणे ते हातीचे सकळ जाय, ज्याच्यामुळे त्याच्या हाताला जे यश मिळालंय, त्याच्या हातात जे वैभव आलंय, त्याच्या जीवनात जे समाधान आलंय, त्याच्या घराला जी तृप्ती मिळालीये, काय झालं म्हणाले? सकळ जाये देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. आणि त्याच्या पलीकडे असं आहे की जे प्राप्त आहे म्हणजे काय आहे? त्याच्या ठिकाणी क्षेम, म्हणजे जे त्यांनी मिळवलं आहे ते नीटपणे तसंच टिकून राहत नाही. जे आहे त्याचा उपभोग घेता येत नाही. त्याचं कारण दुखणं झालंय, नाही उपभोग घेता येत. पुष्कळ पैसे मिळवतोय, पुष्कळ प्रवास करण्याची इच्छा आहे, पुष्कळ काही समाजाकरता कार्य करण्याची इच्छा आहे, नाही करू शकत. आपल्या स्वतःला खावंसं वाटतंय, नाही खाऊ शकत. त्याला जे करायचं आहे त्याचं नियोजन करू शकत नाही. त्याला जे करावंसं वाटतं ते त्याच्या हातून घडू शकत नाही. म्हणून देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. आपल्या मोठेपणा करता सुद्धा त्याला जे कार्य करावंसं वाटतं ते कार्य करायला सुद्धा तो स्वतंत्र राहत नाही. त्याचं पुढे उत्तर दिलंय, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी. ज्याप्रमाणे देह एकदा पडला किंवा त्याच्यात तो संपला, कलेवर झालं त्याचं, की म्हणाले त्याच्यामध्ये काय होतं? चैतन्याचा वास राहत नाही पडलेल्या देहामध्ये. म्हणजे एकदा गतप्राण झालेल्या देहात चैतन्य जसं वास करत नाही का, निदैवाचा घरी न राहे लक्ष्मी. त्यामुळे ज्याच्याकडे भाग्य नाही, भाग्य तेव्हाच येतं जेव्हा त्याची वृत्ती ही शरणागत असते. जेव्हा वृत्ती उन्मत्त होते,
ती उन्मत्त वृत्ती त्याच्या घसरणीची सुरुवात आहे. आणि ते म्हणतात त्या निदैवाचे घरी, त्या दुर्दैवी मनुष्याच्या घरामध्ये भाग्य नाही त्याला, त्या अभागी माणसाच्या घरामध्ये न राहे लक्ष्मी. लक्ष्मी पण आपला पाय काढता घेते. म्हणून तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. म्हणजे आपला धर्म आपण जर सोडून दिला, आपला व्यवहार व्यापार जर का आपण सोडून दिला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. काय होतं, सर्व प्रकारची जी सुख आहेत त्या सुखांचा आमच्या ठिकाणचा जो वास्तव्याचा काल आहे तो संपुष्टात येतो. ज्याच्या घरामध्ये त्यांनी वास्तव्य करावं, आता त्या घरामधून स्वधर्म सुटला, त्यांचंही भाग्याचंही जे अस्तित्व संपलं. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. ज्याप्रमाणे पेटवलेला दिवा आहे, पणती आहे, ती जर शांत झाली तर प्रकाश पण निघून जातो. तसंच आहे की एकदा स्वधर्म गेला, सुटला की भाग्यही संपलं. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. हा सगळ्यात मोठा सिद्धांत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यापुढे स्पष्ट करून सांगितलं. हे ज्ञानेश्वरांच्या भाष्याचं अधिक मोठं वैशिष्ट्य आहे. त्यांनी काय सांगितलं, तैसी निजवृत्ती जेथ सांडे. ज्या ठिकाणी स्वधर्माच्या आचरणांची आमची वृत्ती नष्ट होते, याबरोबर काय होतं, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. आम्हाला स्वतंत्रपणाने काही करू म्हणून आम्ही संकल्प केला तर तो काही शेवटाला जात नाही. त्याला जी विचाराची बैठक आहे, स्वतंत्र आम्हाला कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणाने कर्म करू शकतो. पण कर्माचं यश आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं, अधिष्ठानम तथा करता कर्णम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचम. दैव दूर जातं आणि केलेल्या प्रयत्नांना ते साथ देत नाही. कारण प्रयत्नांना यश देण्याकरता एक फार मोठा फॅक्टर, आपण जर म्हटलं ह्या पाचांनाही 20-20% मार्क दिले. आता इथे काय होतं, प्रत्येकाला सारखे मार्क देऊन आम्ही सिद्धांत समजून घेतला, पण या सिद्धांतामध्ये जर 60% मार्क आमच्या दैवाला गेले तर, कारण आम्ही ते भानगड करून ठेवली आहे त्या दैवाची. आम्ही व्यवहारच असा करून ठेवला आहे की आम्हाला परिस्थितीची अनुकूलता होणार नाही. मग ती अनुकूलता जर आम्ही आमच्या कर्माने दूर केली तर आता कर्माने काय करावं, अपयशाला सामोरं जाऊ. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. मग मनुष्य असं म्हणतो की बाबा रे, काही आताचा आपला काळ फार वाईट आहे आणि त्यामुळे या काळामध्ये कोणताही संकल्प केला तर तो काही पुरा होत नाही. आपल्याकडनं त्या संकल्पाची परिपूर्ती काही होत नाही. कारण का, ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. ते ब्रह्मदेव म्हणतात, हे ऐका, आयुष्यभर मनुष्याला दैवाची प्रतिकूलता कशामुळे निर्माण होते, ग्रहमान नाही त्याला निर्माण करू शकत, त्याचं कर्म निर्माण कर. त्यांनी कोणत्याही काळामध्ये आपल्या कर्माच्या बाबतीमध्ये सजगच राहिलं पाहिजे, सावधपणे कर्म म्हणून स्वधर्म जो सांडिल. आता ब्रह्मदेव सांगतायत, तया ते काळू दंडील. काळ म्हणजे यम. जर आम्ही आमचा स्वधर्म सांडला, टाकला, तर त्याला शासन करणारा कोण आहे, काळ आहे. काळ त्याला म्हणजे यम, त्याला शासन करील. चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाच. तो यम काय करील, यम हा धर्म आहे. यमाचं जे स्वरूप आहे त्याला धर्म, यमधर्म असं म्हटलेलं. की तिथं काही तुम्हाला त्याला घाबरायचं कशा करता, त्याला तो काळ म्हणून हरण करतो देहाचं किंवा आमच्या प्राणांचं, म्हणून नाही घाबरत. तो धर्माचा दंड घेऊन उभा आहे म्हणून घाबरणार. तो शिक्षा देईल, त्याच्याकडे कुठलाही वशिला चालत नाही, त्याच्याकडे कुठलाही व्यवहार चुकत नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं, तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. आणि हा चोर आहे. इथे वर आलंय ना आपल्याला की भूमतेच तेन एव सहा. तो अशा प्रकारे उपभोग घेणारा
हा चोराप्रमाणे समजावा. म्हणाले यमराज त्याला चोरच समजतात आणि त्याचं सर्वस्व हरण करतात. मग सकळ दोष भवते गिवसोनी घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. रात्रीच्या वेळी जसं स्मशानामध्ये भूतांचं साम्राज्य पसरतं आणि सगळा त्या स्मशानाला भूत वेढून राहतात, तसे याचा शोध घेत सकल दोष भवते गिवसोनी येती तयाते. त्याला शोधत शोधत सगळे दोष त्याच्या भोवती गोळा होतात, त्याला घेरतात. ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता परिकल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. असं जर घडलं, ऐसे होय तया उन्मत्ता, काय झालं? हा, तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्यजात तितुके तेथेची वसे. तैसी त्रिभुवनीची दुःखे, तीनही भुवनामध्ये प्राप्त होणारी जी दुःख आहेत, आणि नानाविधे पातके, वेगवेगळ्या प्रकारचा पापाचरणाचा जो दोष आहे, त्या पातकांचा जो दोष आहे. दैन्यजात तितुके, जितकं काही दैन्यावस्थेला नेणार आहे तेथेची वसे, त्याच्या जवळ येऊन पोचतं. त्याची परिस्थिती फार अवघड बनते. तैसी ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता. मग त्याला असं वाटतं, अरे मी फार मोठी चूक केली, हे मी असं करायला नको होतं, असं नसतं केलं तर बरं झालं. सगळ्याच्या समोर उदाहरण ठेवावं फक्त दुर्योधनात, आपल्या समोर ठेवण्यासारखं उदाहरण. त्याला शेवटी असं वाटतं की ठीक आहे, हे सगळं मला कळतं आहे, मला धर्म काय आहे ते मला कळतं आहे, पण धर्मात माझी नचमे प्रवृत्ती, माझी काही धर्माचरणाला प्रवृत्ती होत नाही. काय वाईट आहे मला कळतं आहे, पण त्या दुराचरणापासून माझं मन दूर जात नाही. मग आता ज्या दुराचरणाला तू अवलंबला आहेस, आता सगळ्या प्रकारचे दोष तुझ्याकडे आश्रयाला येतील, त्यात काय नवल आहे? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सगळं दैन्य जसं येतं तसं मग आता पश्चात्ताप होतो की भगवंता यातनं मला सोडव. तेव्हा आता ते सांगतात की कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. या माणसाला रडून रडून देव त्याला त्यातनं सोडवत नाही, त्याला कल्पांतापर्यंत त्याला हे भोगत राहावं लागतं. दीर्घ काळपर्यंत आपल्या वाईट वागणुकीचा परिणाम भोगावा लागतो. असं आपण म्हणू की हे सगळं खूप अतिरंजित करून माऊलींनी लिहिलंय की आम्हाला धाक घालण्याकरता. मला माहित नाही त्यांनी कशाकरता लिहिलं आहे ते, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की याच जन्मामध्ये वाईट केलेल्या गोष्टीचं वाईट फळ ज्याला भोगावं लागतं त्याची सुद्धा तीव्रता काही कमी नसते. ती तीव्रता सुद्धा मनुष्याला सहन करणं अवघड जातं. ते आपल्याला इशारा देत आहेत की कोणत्याही स्थितीमध्ये या दिशेने जाऊ नका, तो दोष महाभयंकर आहे, तो दीर्घ काळपर्यंत त्रास देणार आहे. त्यामुळे दोषाच्या मार्गाकडे पाहू सुद्धा नका, वळणं तर बाजूलाच राहिलं. ऐसे होय तया उन्मत्ता, म्हणून तो उन्मत्त मनुष्य जो आहे त्याला मग न सुटे बापा रुदता, रडून काही उपयोग होणार नाही. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, ते सांगतात म्हणून काही करा पण आपला स्वधर्म जो आहे सोडू नका. इंद्रिये बरळू नेदावी, इंद्रियांना वाटेल त्या मार्गाने जाऊ देऊ नका, इंद्रियांना स्वैर होऊ देऊ नका. ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु. म्हणाले चार मुख चतुर्मुखी ब्रह्मदेव हा आता म्हणाले सगळ्या प्रजाजनांना ही गोष्ट शिकवतो आहे. जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेणे पाडे विसंबो नये. म्हणाले उदाहरण दिलं, जळामध्ये जगणारे जे प्राणी आहेत ते प्राणी जळाच्याच आश्रयाने राहतात, ते दुसरीकडे कुठेही रमत नाहीत. तसं ईश्वराने हा लोक जो आहे तो कर्मलोक म्हणून निर्माण केलेला आहे. तर आता या कर्मलोकाच्या मध्ये जेव्हा आम्ही जन्म घेतला आहे तेव्हा या कर्मलोकाचे जे नियम आहेत या नियमाप्रमाणेच आम्ही व्यवहार केला पाहिजे. तर आम्ही आता यातनं सुटणार नाही आहोत.
हे एक बंधन जे आहे ते बंधन घेऊनच जीवन पुढे जात राहणार आहे. आम्ही मानलं न मानलं त्यांनी काही फरक पडत नाही. आमच्या विचारामुळे त्यात फरक पडणार आहे असं नाहीये. म्हणून ते सांगतात म्हणून निजवृत्ती हे न संडावे, इंद्रिये बरळो नेदावे, ऐसे प्रजा ते शिकवी चतुरानन. प्रजेला ब्रह्मदेव सांगतायत, जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे. त्यांनी जर त्याचं पाणी हा त्याचा जगण्याकरताचा धर्म आहे किंवा साधन आहे, ते जर टाकलं तर ती मासोळी एका क्षणात मरून जाणार आहे. म्हणून हा स्वधर्म तेणे पाडे विसंबो नये. त्याचप्रमाणे आपणही स्वधर्म सोडायचा नाहीये. स्वधर्म आम्हाला प्राणपणाने सांभाळायचा आहे. ही धारणा अंतःकरणातून कधीही सोडू नये असं या ठिकाणी माऊली सांगतात. म्हणून तुम्ही समजती आपुलाली या कर्मी उचिती, निरत भावे पुढत पुढती म्हणी पतासे. म्हणून ते काय सांगतात, म्हणून तुम्ही समस्त लोक हो. आता हे ब्रह्मदेव उपदेश करतायत. ते म्हणतायत म्हणून तुम्ही समस्त लोक हो, आपल्या आपल्या उचित कर्मामध्ये, म्हणजे आपल्याला जे कर्म योग्य आहे अशा कर्मामध्ये निरत व्हावे पुढत पुढती. तुम्ही अधिकाधिक रममाण होत जाऊ, पुढे पुढे जाऊ, कर्माच्या चांगलेपणाचा कीस काढावा. म्हणून योगाची जी व्याख्या केली आहे, योग कर्मसु कौशलम. म्हणून जितकी योगातली कुशलता आम्ही वाढवू तितकं त्या कर्माच्या ठिकाणचं जे मोठेपण आहे किंवा त्याचं जे सामर्थ्य आहे ते आम्ही वाढवू. आता यज्ञाशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, भुंजते ते त्वघम पापा ये पचन्त्यात्म कारणात.